आज एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेली ती अशी आहे की मंडळी, मुंबईमध्ये 20 तारखेला मतदान आहे. किती? 20 तारखेला. तर हे मतदान आपल्याला करायचं आहे. कसं झालं आहे, 18-19ला सुट्ट्या आलेल्या आहेत. त्यामुळे बरेचसे लोक म्हणतील आपण बाहेर फिरायला जाऊया, पण फिरायचे दिवस राहिले नाही आहेत आणि प्रचंड ऊन आहे. उगाच डिहायड्रेशन होणार, उन्हाचा त्रास होणार. त्यापेक्षा घरच्या घरी सगळेजण नातेवाईक जमा, गप्पा टप्पा करा आणि 20 तारखेला मतदानासाठी बाहेर पडा. ओके. शासन त्यांच्या दृष्टीने जेवढी आपल्याला मदत करायची आहे किंवा आपल्याला मदत करायची ती सगळी करते आहे. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या सोसायटीमध्ये निवडणूक आयोगातर्फे 2 माणसं त्यांनी पाठवली होती आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या स्लिप्स दिलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र शासनाने अतिशय मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त त्या दिवशी ऑर्गनाईज केलेला आहे. जवळजवळ 26,000 ते 28,000 पोलीस या निवडणुकीसाठी त्यांनी तयार केलेले आहेत. आणि मला अभिमानाची गोष्ट अशी आहे की हे पोलीससुद्धा आपलेच मित्र आहेत, बरोबर की नाही. पण त्यांची ड्युटी कशी लागली बघा. 19 सकाळपासून ते कामावर येणार आहेत. 20 तारखेला मतदान आहे. रात्री मतदान झाल्यानंतर त्या सगळ्या पेट्या तिकडे पोचवायच्या. म्हणजे 19, 20, 21 असे 72 तास हे आपले पोलीस मित्र काम करणार आहेत. त्यांना खरं तर मनापासून मी सॅल्यूट करतो. त्यांच्या म्हणजे त्या ज्या जबाबदारीने ते काम करणार आहेत इतका वेळ, त्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानावेसे वाटतात. तर मुद्दा असा आहे की शासन त्यांच्या स्तरावर सर्व प्रयत्न करतच आहेत की मतदानाचा आकडा वाढावा, टक्का वाढावा म्हणून. आणि मी मुंबईकरांना विनंती करतो की मला असं वाटतं, माझी अशी इच्छा आहे की लोकसभेला आजपर्यंत जेवढं मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात जास्त मतदान मुंबईतून व्हायला पाहिजे. कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मत दिलं तरच बोलण्याचा आपल्याला हक्क राहतो, बरोबर की नाही. नुसतं फेसबुकवर किंवा इकडे तिकडे सोशल मीडियावर गप्पा मारण्यात काय पडले, उतरायला पाहिजे, मतदान करायला उतरायला पाहिजे, तर आपल्याला बोलण्याचा हक्क राहतो. तर परत एकदा मनापासून नम्र विनंती आहे की 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. सकाळीच मतदान करून टाका, म्हणजे दिवसभर तुम्हाला आराम करता येईल, बरोबर की नाही. इकडे तिकडे जाऊ नका, उन्हाचा त्रास होईल, लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, 20 तारीख 20 मे मतदानाचा दिवस आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.